350 वर्ष गुलामगिरीत पडलेला सह्याद्री ज्वालामुखीसारखा जागा झाला. छत्र अथांग सिंधुसागर आणि अजिंक्य सह्याद्री एक झाले आणि हिंदवी स्वराज्य जन्माला आले. एकामागून एक गडकोट स्वतंत्र झाले आणि त्यातच एक अभेद्य आणि अजिंक्य गड शिवरायांनी काबीज केला की आणि गडांचा महाराजा किल्ले रायगड. महाराजांनी रायगड काबीज केला सन 1656 एप्रिल महिन्यात. उभ्या दख्खनच्या मुलखात रायगडासारखा दुसरा गड नाही. रायगड बुलंद आहे, बाका आहे, बेलाग आहे. उत्तुंग पहाडांनी गडाला गराडा घातलाय. सीतेच्या हृदयात रावणाला प्रवेश मिळणं जसं अशक्य तसा स्वराज्याच्या शत्रूला रायगडात प्रवेश मिळणं ही अशक्य होतं. रायगडात शत्रू शिरेल फक्त फितुरी झाली तरच. आणि राजधानीच्या दृष्टीनं गडावरती वेगवेगळी बांधकामं करण्याचा हुकूम महाराजांनी हिरोजी इंदुरकरांना दिला. हे हिरोजी इंदुरकर स्वराज्याच्या बांधकाम खात्याचे सुभेदार होते.